हॅलो मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। मित्रांनो, आज आपण आलोय बहे येथील रामलिंग मंदिरामध्ये। मंदिराचा परिसर खूप मोठा असल्यामुळे आपण हा व्हिडिओ दोन भागामध्ये डिवाइड केलेला होता। पहिल्या भागामध्ये आपण मंदिरापर्यंत जाण्याचा रस्ता, रामलिंग येथील मुख्य मंदिर आणि या मंदिरामागची कथा मंदिराच्या पुजाऱ्यांच्या तोंडून ऐकली। आता दुसऱ्या भागामध्ये आपण मंदिराच्या आजूबाजूची 3 मंदिरं, त्याचबरोबर तेथील नदीचे पात्र आणि छोटा धबधबा, त्याचबरोबर आणखी थोडी सिनेमॅटिक व्हिडिओग्राफी बघणार आहोत। जर पहिला भाग आपण बघितला नसेल तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा। असे अन्य व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील। मगाशी मंदिरातल्या पुजाऱ्यांनी आपल्याला जी माहिती सांगितली की या मंदिरामध्ये रामाच्या मूर्तीच्या मागं हनुमानाची मूर्ती आहे। प्रत्येक वेळेला कसं रामाच्या पुढं हनुमान असतात, पण ह्या मंदिरामध्ये रामाच्या मागं हनुमानाचं मंदिर आहे। का तर त्यांनी ती कथा सांगितली की कृष्णामाई रामाच्या भेटीला आली होती आणि हनुमानाला वाटलं की रामानं स्थापन केलेलं शिवलिंग नष्ट होईल, म्हणून हनुमान असा मागं हात करून आडवा उभा राहिला, जेणेकरून जे शिवलिंग तयार केलं होतं रामानं ते टिकून राहावं यासाठी। म्हणून या मंदिरामध्ये हनुमानाचं मंदिर रामाच्या मंदिराच्या मागच्या साईडला आहे। आणि समर्थांच्या 11 मारुतींपैकी सर्वश्रेष्ठ मारुती हाच आहे, बहे रामलिंगचा मारुती। समर्थांनी जी 11 मारुतींची स्थापना केली त्यातला एक मारुती हा आहे। तो वर लिहिलेलं दिसेल तुम्हाला, रामदास स्वामी स्थापित मारुती। हे ह्या बाजूला एक गणपती मंदिर आहे। येथील मूर्ती खूपच सुंदर आहे, अप्रतिम आहे। एवढ्या वेगळ्या प्रकारची मूर्ती बघायला मिळत नाही, खूप जुन्या काळातली दिसते ही। मंदिराच्या चारी बाजूचा परिसर खूप सुंदर आहे। पावसाळ्यामध्ये हा पूर्ण परिसर हिरवागार दिसतो। आणि ही मंदिराची मागची बाजू आहे। मगाशी मंदिराच्या पुजाऱ्यांनी तुम्हाला सर्व माहिती सांगितलेली आहेच, पण आणखी एकदा मी तुम्हाला सांगतो की राम जेव्हा रावणाचा वध करून परत अयोध्येला चालले होते तेव्हा ते इथे थांबले होते आणि त्यांनी रावणाचा वध केला होता। आणि रावण एक ब्राह्मण होता, त्यामुळे ब्रह्महत्येचं आपल्या हातून पाप झालं आणि त्याचं प्रायश्चित करावं म्हणून त्यांनी इथं जप करायचं, तपश्चर्या करायचं ठरवलं। त्यासाठी त्यांनी ते एक रामलिंग बांधलं, तेच हे रामलिंगचं मंदिर आहे। आणि राम स्वतः तपश्चर्याला बसलेत, त्यामुळे त्यांचं दर्शन करायचं म्हणून कृष्णामाई स्वतः इथं आली, त्यामुळे भरपूर पाणी इथं यायला लागलं। मग हनुमान जे रामाचे निस्सिम भक्त आहेत त्यांना वाटलं की पाण्यामुळे शिवलिंग नष्ट होऊ शकतं, त्यामुळे त्यांनी कृष्णामाईला रोखण्यासाठी असं मागं हात करून ते उभे राहिले। त्यामुळे इथं रामाच्या मंदिराच्या मागं हनुमानाचं मंदिर आहे आणि ती मूर्ती पण तुम्ही बघितली जी मागच्या साईडला हात करून उभी आहे ती। आणि दुसरी गोष्ट म्हणजे समर्थांचे जे 11 मारुती आहेत त्यामधला सर्वश्रेष्ठ मारुती इथे आहे। समर्थांनी त्यांच्या 75 वर्षाच्या जीवनामध्ये 11 मारुतींची स्थापना केली, त्यातल्या सर्वश्रेष्ठ मारुतीचं मंदिर इथे आहे। आत्ता आपलं मुख्य मंदिराचं दर्शन करून झालेलं आहे आणि या साईडला आणखी एक लहान मंदिर आहे, ते आपण बघणार आहोत। त्याआधी आपण थोडं इथं रेस्ट करायला बसलेलो आहे। ही जागा 1 डे ट्रिपसाठी वगैरे उत्तम आहे, तुम्ही खूप एन्जॉय करू शकता, इथं देवदर्शन पण होईल तुमचं। आणि आता उन्हाळ्यामुळं नदीचं पाणी कमी झालेलं आहे, त्यामुळे इथं पक्षी वगैरे पण खूप वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी तुम्हाला बघायला मिळतील नदीच्या पात्रामध्ये। खूप मस्त जागा आहे ही।
तुम्हाला मगाची जी 2 लहान मंदिरं सांगितली होती ती हीच आहेत. ह्या मंदिरामध्ये शंकराची पिंड आहे, हनुमानाची मूर्ती आहे आणि हे दुसरं मंदिर आहे. आणि ह्या साईडला तिसरं मंदिर आहे. आत्ता आपलं सर्व मंदिराचं दर्शन करून झालेलं आहे आणि आता आपण नदीकडच्या साईडला उतरणार आहोत खाली. खूप सुंदर असं धबधब्यासारखं वातावरण, म्हणजे धबधब्यासारखं पाणी ओसांडून वाहतं आहे नदीमध्ये. पुढे माझी आई चालली आहे ट्रेकिंग करत. सावकाश. पावसाळ्यामध्ये वगैरे इथं यायला खूप कठीण आहे, कारण पूर्ण काळी माती दिसते, त्यामुळे खूप घसरड होत असणार आहे. ही जागा अप्रतिम आहे, अप्रतिम आहे अगदी. मागं थांब म्हणतो तर पुढे पुढे जायला लागेल. बघू नको त्यांच्याकडे. पळवून आणलं. तर मित्रांनो, आता आपण खाली उतरून आलेलो आहे आणि आपण आता धबधब्याच्या ठिकाणी आहे. ही जागा खूप म्हणजे खूप सुंदर आहे, तुम्ही बघू शकता चारी बाजूला. उन्हाळ्याचं वातावरण असून देखील इथं खूप पाणी आहे, अपेक्षेपेक्षा खूपच जास्त पाणी आहे.
मित्रांनो, आताच आपण इस्लामपूर जवळ असलेलं हे बहेगावचं रामलिंग मंदिर पाहिलं. तसेच 11 मूर्तींपैकी प्रसिद्ध असलेला हा बहेरचा मारुती मंदिर पाहिलं. तसेच आजूबाजूचा निसर्गरम्य परिसर पाहिला. सर्व काही अतिशय छान आहे. मला खूपच आवडलं. आपणही इथे आपल्या मित्रमैत्रिणींसोबत, आपल्या फॅमिलीसोबत जरूर या व या निसर्गरम्य ठिकाणाचा आनंद नक्कीच घ्या. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.